घडला कधी समजना काही। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व। तर आज मी माझ्या हेअर्सला ऑइलिंग करणार आहे आणि मी आज माझ्या हेअर्सला कशी ऑइलिंग करणार आहे आणि प्रत्येक वीकला मी माझ्या हेअर्सला कशी ऑइलिंग करते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी जे ऑइल माझ्या हेअर्सवरती अप्लाय करते मी ते घेणार आहे। तुमच्या हेअर्सच्या अकॉर्डिंग तुम्ही ऑइल घेऊ शकता। मी माझ्या हेअर्सच्या अकॉर्डिंग ऑइल घेतलेलं आहे आणि नेक्स्ट वन मी त्यामध्ये जे आहे ॲलोवेरा जेल ॲड करणार आहे। तुम्ही मार्केटवालंही ॲलोवेरा जेल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे फ्रेश प्लांटवालं जर ॲलोवेरा जेल असेल तर ते चांगलं राहील। तर तुम्ही प्लांटवालंही घेऊ शकता, मार्केटवालंही घेऊ शकता। मी इथे मार्केटवालं घेणार आहे। पतंजलीचं हे ॲलोवेरा जेल आहे, मी हे यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशी थिकची पेस्ट साईज याची झाली पाहिजे, असा थिक पेस्टसारखं याचं तयार होते। त्यानंतर तुम्हाला जे आहे हे आपल्या हेअर्सवरती अप्लाय करायचं आहे। तुम्ही यामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा ॲड करू शकता। मला व्हिटॅमिन सी सूट होत नाही, त्यासाठी मी इथे माझ्या हेअर्सवरती अप्लाय करत नाही। जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सीची जी कॅप्सूल आहे ती नक्की यामध्ये ॲड करा, त्यांनीसुद्धा खूप चांगले बेनिफिट्स आपल्या हेअर्सवरती मिळतात। तर मी माझ्या हेअर्सवरती व्हिटॅमिन सी नाही अप्लाय करत आहे, मी फक्त ॲलोवेरा जेल आणि ऑइलच घेतलेलं आहे। मी त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून माझ्या हेअर्सवरती अप्लाय करत आहे। तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे आपल्या जे हेअर्सचे जे मूळ असतात त्यालासुद्धा हे जे पेस्ट आहे ती लागली पाहिजेत ऑइलची आणि ॲलोवेरा जेलची, तेव्हा जो आहे आपला हेअरफॉल थांबणार आहे। तुम्हाला जर तुमचा हेअरफॉल थांबवायचा असेल तर तुमच्या हेअर्सचे जे रूट असतात ते स्ट्रॉंग झाले पाहिजे, तेव्हाच आपला जो आहे तो हेअरफॉल थांबतो। जर आपल्या हेअर्सचे जे रूट असतात तेच जर मजबूत नसले तर आपला हेअरफॉल जो आहे कितीही वरून काहीही अप्लाय केलं तरी आपला जो हेअरफॉल आहे तो अजिबात थांबत नाही। त्यासाठी तुम्हाला तुमच्या हेअर्सचे जे रूट आहेत त्यालाच मजबूत करावं लागेल। तर मी हेअर्सला प्रॉपर तरीके अप्लाय करत आहे। तुम्हालासुद्धा चांगल्या प्रकारे असं अप्लाय करायचं आहे तुमच्या हेअर्सवरती। अगदी नेक साईडचे जे आपले हेअर्स असतात, कोणी तिथं लावायचं विसरून जातं किंवा तिथं लावायचा कंटाळा करतं, पण तुम्हाला तसं नाही करायचं आहे। व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्या हेअर्सवरती त्याला अप्लाय करायचं आहे। हेअर्सच्या एंडिंग पार्टलासुद्धा मिस नाही करायचं आहे। हेअर्सच्या एंडिंग पार्टलासुद्धा आपल्याला जे आहे हे ऑइल आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून आपण जे पेस्ट बनवलेली ती लावायची आहे। ऑइल हे मी कोकोनट ऑइल नाही घेतलेलं आहे, मी यक्षा ब्रँडचं जे आहे न्यू लॉन्च झालेलं आहे त्या ब्रँडला माहितीसुद्धा नाही की मी त्यांच्या ब्रँडचं जे आहे प्रमोशन करत आहे। तर मी हे ऑइल घेत आहे आणि नेक्स्ट वन त्यामध्ये ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। तुम्ही जर कोकोनट ऑइल यूज करत असाल तुमच्या हेअर्सवरती तर तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा घेऊ शकता, पण मी माझ्या हेअर्सवरती हेच ऑइल अप्लाय करते। याने माझं हेअरफॉलसुद्धा थांबलेलं आहे आणि प्लस हे जे ऑइल आहे हे डॉक्टर रिकमेंडेड आहे आणि मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे, त्यामुळे मी जे आहे हेच ऑइल माझ्या हेअर्सवरती जे आहे अप्लाय करते। तर जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या हेअर्सला जे आहे वीकमधून 2 वेळा तरी ऑइलिंग करायची आणि ऑइल केल्याच्या नेक्स्ट डे तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा हेअर वॉश करू शकता। जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही अर्ध्या 1 तासाने हेअर वॉश करू शकता। माझ्याकडे टाईम आहे म्हणून मी याला ओव्हरनाईट असंच ठेवणार आहे आणि नेक्स्ट मॉर्निंग मी जे आहे आपले हेअर्स जे आहे वॉश करणार आहे आणि वॉश करतानासुद्धा शॅम्पू आपल्याला डायरेक्ट आपल्या हेअरवरती अप्लाय नाही करायचे आहे। आपल्याला शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट करून आपल्या हेअर्सला लावायचे आहे आणि मालिश करता आपण मसाज कशी करतो आपल्या हेअर्सची अगदी तशा प्रकारे आपल्याला ऑइलिंगसुद्धा करायची आहे आणि हेअर वॉश करताना आपल्याला सेम पोझिशन तशी करायची आहे, जेणेकरून आपले रूट्स जे आहेत आपल्या हेअर्सचे ते मजबूत होतील आणि आपला हेअरफॉल जे आहे थांबून तुम्ही इथे बघू शकता मी चांगल्या प्रकारे माझ्या हेअर्सला जे आहे ऑइल आणि ॲलोवेरा जेल लावलेलं आहे।